बघा, वॉर्ड महिला ओबीसी झालाय, पण मी तुमचा गैरसमज काढून टाकतो. कुटुंबशाही, घराण्याशाही हा आम्हाला नको आहे. पण आज माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून जवळजवळ लग्न झाल्यापासून 30 वर्ष ती या फील्ड मध्ये आहे. कोणत्याही पक्षाने पद देत असताना नाही म्हटलेलं आहे, पण एक उच्च शिक्षित आहे, लोकांमध्ये काम करणारी आहे. आणि विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला की ओबीसी वॉर्ड झाल्यानंतर युती होते, युतीच्या चर्चा चालू होत्या, पण इच्छुक फॉर्म मागवत असताना आमच्या वॉर्ड मधून, आमच्या पक्षाकडून एकही फॉर्म इच्छुक गेला नव्हता. जोपर्यंत उद्धव साहेबांचा आदेश येत नाही, आमच्या विभागातल्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की आज वहिनी 30 वर्ष काम करतायत कुठले पद न घेता, तर एकमुखाने उद्धव साहेबांचा ठराव आलाय. आम्ही मागायला सुद्धा सीट गेलो नव्हतो. आम्ही म्हटलं पक्षाचा आदेश जो येईल युती होणार. आज एनसीपी पण बरोबर आली असं समजलंय. कुठला वार्ड कोणाला जाईल सांगता येत नाही, आणि त्यासाठी आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे आहोत. पक्षाचा आदेश आलाय. आम्ही काल एबी फॉर्म घेतला पहाटे, आणि आज इथे तुमच्या समोर आम्ही. हा निवडणूक किती महत्वाची आहे, आपण काय सांगाल? 5 वर्षानंतर निवडणूक होतोय. 8 वर्ष झाली, 8 वर्ष. आणि मुळात निवडणुका ह्या महत्वाच्याच असतात. कारण काय की, आणि शक्यता नगरसेवक, महापालिकेच्या निवडणुका, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका ह्या अति महत्वाच्या असतात. नगरसेवक हे असं पद आहे की तेच प्रत्येक जनतेशी निगडीत असतं. गटर मीटर वाटर म्हणतात ना, पण मी तर सांगेन त्याच्या पुढे जाऊन बर्थ सर्टिफिकेट टू डेथ सर्टिफिकेट, ह्या मधल्या काळात जी काय अडचणी असतात तिथे हा नगरसेवकच कामाला येतो. आणि त्यामुळे ह्या निवडणुका वेळच्या वेळ होणं गरजेचं आहे. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देऊ. आम्ही देरशी आहे, दुरुस्त आहे, अजून दुरुस्त व्हा. एक पारदर्शकतेने निवडणूक होऊन द्या. हा निवडणूक किती चॅलेंज आहे बघा, आमच्याकडे आहे ना, निवडणुकाच्या मागच्या वर्षभरात आम्ही बघतोय की कुठेतरी सगळ्या शक्ती एकटवल्यात. समोर भस्मासूर आहे, आम्ही जनता आहोत, आणि जनता लढती आहे. मी तर म्हणेन आमची लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध काम शक्ती आहे. आम्ही काम घेऊन जनतेकडे जाणार आहोत, ते धन घेऊन येणार आहेत. मी तर म्हणेन लक्ष्मी विरुद्ध सरस्वती. आमचा उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार आहे, एक डायरेक्टर आहे बँकवर, आणि लोकांमध्ये असलेला उमेदवार आहे. त्यामुळे मी कुठल्याच लढाईला सोपी लढाई समजत नाही. प्रत्येक लढाई ही आम्हाला महत्वाची असते, आणि त्या पद्धतीने आम्ही लढतोय. उद्याचा 16 तारीख तुम्हाला कळेल लढाई कशी झाली. आणि तुमचा पण अनुभव आहे 3 वेळेस, त्याचा फायदा नक्कीच होईल. कारण जनतेने आजपर्यंत माझं काम बघितलंय, म्हणून तर मी माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझा मतदानाचा ओघ वाढतोय. मी 10,500, मग 11,500 आणि 14,000च्या आसपास पोहोचलेलो तिसऱ्या निवडणुकीला. आणि त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. आज पूर्ण विभागात फॉर्म भरून निघत असताना खूप जनतेचं प्रेम मिळालं. विजय करायचे आहे का त्याला आम्ही मानत नाही. जनता आमच्या पाठीशी आहे, जनतेचं प्रेम आमच्या पाठीशी आहे, आणि ते आम्हाला काम करायला, लोकांची सेवा करायला आम्हाला खूप मोठी शक्ती आहे. काय सांगाल की महानगरपालिकेमध्ये सरकार कोणाचे येणार आहेत आणि महापौर कोणाचे होणार आहेत? एक महत्वाचा प्रश्न आहे लोकांसाठी. आमच्यासाठी महापौर मराठीच होणार. कारण काय की मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, पण मुंबईमध्ये ती सर्व माणसं आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही सामावून घेतले. ते आमचे बांधव आहेत. आजपर्यंत कधीच आमच्यामध्ये विरोधाभास नव्हता. आज माझ्याबरोबर तुम्ही बघाल पटेल पण आहे माझ्याबरोबर, गुप्ता पण आहेत माझ्याबरोबर, आणि हे पण आम्हाला म्हणतात की आम्ही मुंबईत राहतो, आम्ही मराठी आहोत, त्याचा अभिमान आहे. काय बरोबर की नाही गुप्ता? हा अभिमान आहे. पण काय झालंय की ही लढाई याने लावून दिले. निवडणुकीचं राजकारण चालू आहे, आणि त्या राजकारणाला ही मुंबईची जनता मात दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने म्हणतोय. आता जलील जर म्हणत असतील तर इकडच्या जे मुसलमान आहेत आणि बाळासाहेब म्हणतात अझरुद्दीनचा आम्हाला अभिमान आहे ना, तर जो मुसलमान इथं राष्ट्रप्रेमी आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण म्हणून कोणी तोऱ्या आणि मोऱ्यात मिळू नये. आमच्या सनशक्तीचा कोणी फायदा उचलू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की तरफ से हमारे पाटनकर कैंडिडेट फॉर्म भरने आए,
उनको जनता की शुभेच्छा है, जनता उनके साथ है इस वार्ड में। और वो एक ग्राउंड लेवल पे खुद काम करने वाले उम्मीदवार है। मतलब ऐसा नहीं कि घर से डायरेक्ट किचन से डायरेक्ट टिकट लेके आए हैं, ऐसा कुछ नहीं है। वो एक समाज सेविका है, बहुत सालों से समाज सेवा कर रही है, जनता से उनका डायरेक्ट लगाव है। इसके लिए पूरी गाटला और 153 की सारी जनता वार्ड की उनके साथ है और हमारी जीत पक्की है। इस चुनाव में एकदम सक्षम हो गई और उनकी जीत निश्चित है। नहीं, महिला तो आगे आनी चाहिए, महिला शक्ति की जरूरत है। देखिए, महिला बोलते हैं वो मल्टी टैलेंटेड होती है, सारे काम एक साथ कर सकती है। इसके लिए महिला शक्ति की जरूरत राजनीति में भी है। राजनीति साफ सुथरी होनी जरूरी है, इसलिए महिला ज्यादा से ज्यादा आगे आनी चाहिए। डुप्लीकेट है, उसका बात ही नहीं करना।